प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया मत्तय 16वा अध्याय आणि त्याच 13व्या वचनापासून प्रत्येक जण काढतील किंवा प्रत्येक जण लिहून देखील घेतील. तेव्हा फिलिप्पाच्या कैसरियाच्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारून म्हटले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, व कित्येक एलिया, व कित्येक इर्मया किंवा भविष्यवाद्यातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना बारयोना, तू आशीर्वादित आहेस, कारण मांस व रक्त यांनी हे तुला प्रगट केले नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याने प्रगट केले आहे. आणखी मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व मृतलोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत. मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे तुम्ही कोणालाही सांगू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य प्रवास करत होते. गावाचं वर्णन केलं फिलिपाचे कैसरिया या भागातून येशू ख्रिस्त आणि शिष्य काय करत होते? प्रवास करत होते. चालत असता बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना एक प्रश्न विचारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांचा विश्वास माझ्या प्रती काय आहे? आणि मग तिथं जे शिष्य होते त्यांनी वेगवेगळं सांगितलं का ते लोकात जायचे. आणि मग त्यांनी पाहिलं की प्रत्येकाची येशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कुणी म्हणलं योहान बाप्तिस्मा करणारा, कुणी म्हणलं एलिशा, कुणी म्हणलं भविष्यवादी. म्हणजे प्रत्येक जण येशूकडे वेगवेगळ्या अँगलनी पाहतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय लोकांची प्रतिक्रिया, लोक येशूकडे कोणत्या दृष्टीने पाहतात. कुणी एलिया म्हणतोय, कुणी बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतोय, आणि कुणी या ठिकाणी भविष्यवाद्यांपैकी एक आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग येशू ख्रिस्तानी एक त्यांना प्रश्न विचारला पुन्हा एकदा, तुमचा काय विश्वास आहे का मी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त त्यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारतो का तुमचा काय विश्वास आहे? लोकांची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही मला सांगितली, परंतु तुमचा काय विश्वास आहे का मी कोण आहे? आणि मग त्या ठिकाणी पेत्राने उत्तर दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणी पुन्हा त्याचं या ठिकाणी आपण वाचूया 16 वचन. तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव शिमोनाचं उत्तर होतं का तू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण आहेस तू? ख्रिस्त आहेस. ख्रिस्त आहेस आणि तू जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग प्रभूने खूप सुंदररीत्या सांगितलं तुला कोणी प्रगट केलं? स्वर्गातील बापाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तो म्हणतो तू कोण आहेस? ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण आहे? ख्रिस्त आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा समजतंय. त्यांनी विचारलं का तुमचा काय विश्वास आहे का मी कोण आहे? तर तो म्हणला तू ख्रिस्त आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तो काय म्हणला? ख्रिस्त. प्लीज बोला काय म्हणला? ख्रिस्त. ख्रिस्त. नंतर तो म्हणला तू देवाचा पुत्र आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च. मग या ठिकाणी बायबल सांगतं का तू ख्रिस्त आहे. कोण आहे? ख्रिस्त आहेस. ख्रिस्त आहे. मग ख्रिस्त म्हणजे नेमकं काय? ख्रिस्त हा शब्द कुठून आला? ख्रिस्त हा शब्द कुठून आला हे पण आम्हाला समजणं गरजेचं आहे ना. बायबल या ठिकाणी सांगतं का पेत्र म्हणतो तू ख्रिस्त आहेस. कोण आहे? ख्रिस्त आहेस. ऐकलंय शब्द? ऐकलाय ख्रिस्त, येशू ख्रिस्त, जीसस क्राइस्ट. ऐकलाय शब्द? ख्रिस्त शब्द कुठून आला? प्लीज बोला. नाव ऐकलंय असं? जीसस क्राइस्ट. आणि मराठीमध्ये क्राइस्ट काय झालं? ख्रिस्त झालं. ख्रिस्त शब्द ऐकला का नाही? ऐकला. शब्द कुठून आला ख्रिस्त? बायबल सांगतं नवीन करारात मंडळी तयार झाली. नवीन करारात काय तयार झाली? आणि मंडळीला काय नाव पडलं? प्लीज बोला. पडलं का नाही पडलं? कम ऑन बोला सर. नवीन करारात मंडळी तयार झाली. काय तयार झाली? मंडळी तयार झाली. आणि तिला काय नाव पडलं? ख्रिस्त पडलं. 5व्या ठिकाणी आपण प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय आणि 26 वचन. आणि तो त्याला तेथे मिळाल्यावर त्याने त्याला अंत्योखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून पुष्कळ लोकांस शिकवले, आणि शिष्यास ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्योखियास मिळाले. काय नाव पडले? ख्रिस्ती.
प्लीज बोला, काय नाव पडले? ख्रिस्ती. आणि शिमोन पेत्र प्रभूला काय म्हणतो? ख्रिस्त म्हणतो. मग मी ते विचारलं का ख्रिस्त नाव कुठून आलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? नवीन कराराची मंडळी स्थापित झाली, तिला काय म्हणण्यात आलं? ख्रिस्ती. समजते या ठिकाणी? पुन्हा विचारतो, नाव कुठून आलं? आपण एवढं नाव घेतो ना प्रार्थनेत, जीसस क्राइस्ट, जीसस क्राइस्ट. आम्हाला बेसिक माहित पाहिजे क्राइस्ट नाव कुठून आलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? खूप सिंपल आहे. तर प्रश्न पण पुन्हा समोर येतो, जर नवीन करारात ख्रिस्ती नाव पडलं, कोणत्या करारात? नवीन करारामध्ये. प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंडळीला हे नाव पडलं ख्रिस्त. मग या ठिकाणी पेत्र मंडळी स्थापित व्हायच्या पहिले त्याला म्हणतो की तू ख्रिस्त आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? प्रेषितांच्या कृत्यामध्ये काय स्थापित झाली? मंडळी स्थापित तिला नाव झाली. पडलं का ख्रिस्ती? काय नाव पडलं? ख्रिस्ती. ख्रिस्ती. परंतु मंडळी स्थापित व्हायच्या पहिले पेत्र म्हणतो का तू ख्रिस्त आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो? ख्रिस्त आहेस. म्हणून येशू असं म्हणतो का तुला कुणी प्रगट केलं? स्वर्गातील बापाने. प्लीज बोला, कुणी प्रगट केलं? स्वर्गातील बापाने. समजतंय? येस. किती लोकांना कळतंय? मंडळीला कधी नाव पडलं? नंतर. कधी नाव पडलं? नंतर. समजतंय? येशू ख्रिस्त वरती गेला, मग मंडळी स्थापित झाली, मग तिला ख्रिस्ती म्हणण्यात आलं. काय म्हणण्यात आलं? ख्रिस्ती. पण या ठिकाणी पेत्र पहिलेच म्हणतो की तू ख्रिस्त आहेस. कोण आहे? ख्रिस्त आहेस. कळतं इथपर्यंत? सिंपल प्रश्न विचारला का ख्रिस्त नाव कुठून आलं? समजतंय? पेत्राने नाव घेतलं. मी नाव घेतलं पेत्राने. पण पेत्राच्या पूर्वी पण येशूला कोणतरी ख्रिस्त म्हणलं. प्रेज द लॉर्ड. 5व्या ठिकाणी आपण मत्तई 1 अध्याय आणि 16 वचन. आणि याकोबाने मरियेचा नवरा योसेफ याला जन्म दिला. तिच्यापासून ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येशू जन्मला. पेत्राच्या पहिले पण येशूला काय म्हणण्यात आलं? ख्रिस्त म्हणण्यात आलं. म्हटलंय चर्च. मग असं काय होतं वेगळं? येशू म्हणतो तुला देवापाने प्रगट केलं. मग त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना एकत्र जमवून त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा? ओके. हेरोद बोलतो. कोण बोलतो? हेरोदनी बी प्रभू येशूला काय म्हणलं? ख्रिस्त म्हटलंय. समजतंय चर्च? पुन्हा प्रश्न तोच आहे का ख्रिस्त नाव आलं कुठून? कळतो आजचा प्रश्न? तुम्ही 4 वेळेस नाव घेता येशू ख्रिस्त. काय नाव घेता? येशू ख्रिस्त. ख्रिस्त आला कुठून? येशू ख्रिस्त. कसं? प्लीज बोला, समजतंय? पहा, मी मुद्दाम तुम्हाला हे करत नाही, कारण नॉलेज चेक करणं गरजेचं आहे. कारण आम्हाला बेसिकच माहित नाही का त्याचं नाव काय, त्याच्या नावाचा अर्थ काय. आणि जर आम्हाला त्याच्या नावाचा अर्थच माहित नाही, त्याच्या नावाचं सामर्थ्य आमच्यातून कधी वाहणार? प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून पहिले नावाचा अर्थ जर आम्हाला कळला तर मग सामर्थ्य पण वाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं? आपण शब्द काय वापरतो? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त म्हणजे काय? आपण म्हणतो नवीन करारात मंडळी स्थापित झाली, त्यांना ख्रिस्ती मानण्यात आलं, आणि म्हणून आपण म्हणतो येशू ख्रिस्त. नाही, असं नाही. कारण नाव तर नवीन करारात, नाव तर मंडळी स्थापित झाल्यानंतर आलं, हे तर पूर्वीच त्याला ख्रिस्त मानतात. मग असं कसं? मग कुठंतरी आम्हाला ते समजणं गरजेचं आहे का ख्रिस्त म्हणजे नेमकं काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बायबल मध्ये त्याचा अर्थ सांगितला. ख्रिस्त म्हणजे नेमकं काय? वाचू या ठिकाणी योहान सुवर्तमान 1 अध्याय आणि 41 वचन. सर्व काढा. आणि पहिल्याने आपला सख्खा भाऊ शिमोन याला भेटून त्याला म्हटले, आम्हाला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते चर्च? नाही कळलं असं? किती लोकांना कळलं? नाही कळलं? येशू ख्रिस्त काय शब्द वापरतो? मी विचारलं ख्रिस्त शब्द आला कुठून? आपण म्हणतो नाही नवीन करारात ख्रिस्ती नाव दिलं ना म्हणून येशू ख्रिस्त. अरे बाबा, नवीन करार मंडळी तर स्थापित नंतर झाली, पण पूर्वीपासून त्याला ख्रिस्त म्हणतात. मग त्याला ख्रिस्त का म्हणतात? तर इथं असं लिहिलंय, मसीहाचा अर्थ होतो ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक हिंदी बायबल वाचतात ना, ते डायरेक्ट वर्ड घेतात, येशू मसीह. हिंदी म्हणून ते ब्रदर म्हणले हिंदी मॅसेज म्हणलं नको, हिंदी काय भेटणारच नाही, कारण हिंदी डायरेक्ट अर्थ आहे येशू मसीह. मसीह म्हणजे अभिषेक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? क्लिअरली त्याचा अर्थ सांगितला का मसीह म्हणजे ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला कोणी विचारला प्रश्न का ख्रिस्त नाव कुठून आलं, तर ख्रिस्त याचा अर्थ होतो अभिषेक. मसीहचं ट्रान्सलेशन झालं ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? किती लोकांना कळतंय? मसीह हा हिब्रू शब्द आहे. कोणता शब्द आहे?
हिब्रू शब्द आहे ते मसिया म्हणायचे. काय म्हणायचे? मसिया. मसीचा अर्थ होतो अभिषेक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हणतात येशू मसिया. येशू मसीहा. हिंदीमध्ये काय म्हणतात? येशू मसी. मसी म्हणजे येशू जो अभिषिक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? ओके. थोडं तुमच्या माहितीसाठी ग्रीक शब्द इस्रायल मध्ये पहिले ग्रीकचं राज्य होतं. कोणाचं राज्य होतं? ग्रीक. ग्रीक. नंतर रोम त्या ठिकाणी आले, म्हणून भाषेचा वेगवेगळा प्रभाव त्या ठिकाणी असायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्रीक मध्ये एक शब्द वापरला कॅरियन, त्याचा अर्थ होतो अभिषेक. आणि नंतर हिब्रू भाषा होती आणि हिब्रू भाषामध्ये मसिया शब्द वापरला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा पण अर्थ काय होतो? अभिषेक. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला समजतंय? त्या ठिकाणी ओल्ड इंग्लिश जी होती त्याच्यामध्ये ख्रिस्टियन शब्द आला, लॅटिन शब्द. कोणता शब्द? लॅटिन शब्द. लॅटिन. लॅटिन एक वर्ड होता ख्रिस्टियोस. काय नाव होतं? ख्रिस्टियोस. आणि ख्रिस्टियोस पासून झाला क्राइस्ट. समज थोडा अवघड चालला असेल पण माहितीसाठी, नॉलेज साठी लिहून घ्या. समजतंय? हिब्रू शब्द होता. काय शब्द होता? मसीहा. ठीक आहे. मसीहाचा अर्थ होतो अभिषेक. कोणत्या भाषेत? हिब्रू भाषेत. भाषेमध्ये. मग त्याचं परिवर्तन झालं इंग्लिश मध्ये. पुढे झालं इंग्लिश मध्ये. आणि मग इंग्लिश मध्ये शब्द आला ख्रिस्टियोस. काय शब्द आला? ख्रिस्टियोस. आणि ख्रिस्टियोसचं रूपांतर झालं क्राइस्ट मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? जीसस क्राइस्ट आणि क्राइस्ट ॲज इट इज झालं ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. आलं लक्षात? म्हणून जर तुम्हाला कोणी विचारलं येशू ख्रिस्त, ख्रिस्त कुठून आला? म्हणा ख्रिस्त म्हणजेच मसीहा, ख्रिस्त म्हणजेच तारणारा, ख्रिस्त म्हणजेच अभिषेक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे काय झालं? मराठीत दोन्ही शब्द सारखे सारखे वाटतात. ख्रिस्ती आणि ख्रिस्त आम्हाला वाटतं एकच. आलं लक्षात? इंग्लिश मध्ये वेगळे, ख्रिश्चन आणि क्राइस्ट. नवीन कराराची मंडळी स्थापित झाली, मराठीत त्याला ख्रिस्ती म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला ख्रिश्चन म्हणतात. परंतु येशूला इथेही ख्रिस्त म्हणतात, ख्रिस्ती म्हणतात. आम्हाला वाटतं जुळत जुळत शब्द आहेत, हेच ते आहेत. तसं नाही, दोन्ही पण वेगवेगळं आहे. म्हणून लक्षात घ्या, क्राइस्ट किंवा ख्रिस्त याचा अर्थ होतो अभिषिक्त किंवा तारणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. आलं लक्षात? समजतंय? म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो का तुला हे प्रभूने प्रगट केलं. कुणी प्रगट केलं? प्रभूने. यासाठी तो नाही म्हणला की तू मला ख्रिस्त म्हणतो, कारण सर्वच मला तारणारा म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे ट्रान्सलेशन झालं आम्हाला समजण्यासाठी. कारण पूर्वी इतकं नॉलेज लोकांना नव्हतं. त्यांना वाटायचं का आता हा अभिषेक मसीहा कोण आहे, हा येशू ख्रिस्त कोण? नवीन लोकांना गडबड होऊन जाईल. काय होऊन जाईल? गडबड होईल. म्हणून त्यांनी काय केलं? ट्रान्सलेशन सोपं केलं आणि जिथं मसीहा शब्द होता तिथं ख्रिस्त शब्द टाकला, तेव्हा तो हा एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हळूहळू काय होतं, लोक बॅक काय ते विसरून जातात आणि त्यांना नेमकं ख्रिस्त शब्द आला कुठून हेच समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं चर्चित पर्यंत? क्लिअर आहात सर्वांना? ख्रिस्त त्याला का म्हणण्यात आलं? ख्रिस्तचा अर्थ होतो मसीहा किंवा ख्रिस्ताचा अर्थ होतो अभिषेक. प्रेज द लॉर्ड. मग असं का होतं? पेत्र जे बोलला त्याच्यामध्ये येशू एवढा इम्प्रेस झाला, आता ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का? त्यांनी पुढे शब्द वापरला, तू देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही गोष्ट येशूच्या मनाला स्पर्श करणारी होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू ख्रिस्त म्हणतो, तू अभिषेक म्हणतो, त्याच्यामध्ये मला काही विशेष वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू देवाचा पुत्र ज्यावेळेस मला म्हणतो त्यावेळेस मला तुझ्याबद्दल काहीतरी विशेष वाटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस. मसीहाचा अर्थ होतो अभिषेक. बरोबर आहे? येस. येशू अभिषेक कसा आहे? अभिषिक्त मग आहे. येशू ख्रिस्त हा पहिला होता का जो अभिषिक्त होता? त्याच्या पूर्वी पण अभिषिक्त लोक येऊन गेले. अभिषिक्त होते. प्लीज बोला. येशू ख्रिस्त कसा आहे? अभिषिक्त आहे. मग येशू ख्रिस्त हा पहिला अभिषिक्त का जो येऊन गेला? त्याच्या पूर्वी पण असे अभिषेक मोठे येऊन गेले. येऊन गेले. प्लीज बोला. येऊन गेले. येऊन गेले. मोशे अभिषेक नव्हता का? होता. त्याच्यावर अभिषेक नव्हता का देवाचा? होता. अहरोन त्याचा अभिषेक नाही केला का? शाऊल त्याचा अभिषेक नाही केला का? दाविदाला म्हणलं, दाविद मारायला गेला, तो म्हणतो देवाच्या अभिषेकावर हात टाकायला नको. दाविदाचा अभिषेक नाही झाला का? शमशोनाचा अभिषेक नाही झाला का? मग हे अभिषेक नव्हते का? होते. कारण हिब्रू लोक हे शब्द वापरायचे मसाया. काय शब्द वापरायचे? मसाया. म्हणजे मसीहा शब्द वापरायचे. मसीहा ते म्हणायचे मसीहा म्हणजे सोडवणार. कारण तो आणि अभिषेक आम्हाला काय करणार आहे? सोडवणार आहे. म्हणून मोशेच्या वेळेस मध्ये शब्द वापरायचे मसीहा येणार. कोण येणार आहे? मसीहा येणार आहे. सोडवणारा. मग येशूला म्हणायचं होतं ते पण सोडवणारे होते, मी पण सोडवणार आहे, पण माझ्यामध्ये काहीतरी फरक आहे. प्लीज बोला. समजतंय?
माझ्या पहिले पण भरपूर मसीहा येऊन गेले. ज्यास तुम्ही मिस्रामध्ये होते त्यावेळेस मोशे आला, नंतर शमशोन आला, नंतर शाऊल आला, नंतर दावीद आला. असे भरपूर मसीहा काय झाले, येऊन गेले. परंतु त्यांच्यात माझ्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि तो फरक तुम्हाला दिसला पाहिजे. आणि म्हणून पेत्र म्हणतो का तू फक्त ख्रिस्त नाही, तू देवाचा पुत्र आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या पूर्वी पण अभिषिक्त होते, परंतु ते फक्त अभिषिक्त होते, ते देवाचे पुत्र नव्हते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु माझ्यामध्ये फरक आहे, मी फक्त अभिषिक्त नाही, मी देवाचा पुत्र आहे. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या हिशोबाने काय सिंपल आहे. अरे त्यावेळेस एक भाड होतं, त्याला देवाचा पुत्र म्हण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. आज पवित्र आत्म्याचा वर्षाव आहे, आज आम्हाला बायबल कळतं म्हणून आपण शुभ म्हणतो तो देवाचा पुत्र होता. तुला आता कळलं, त्या समय पवित्र आत्मा नसल्यामुळं यांना कळतच नव्हतं का हा नेमका कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च. म्हणून तो म्हणतो की तुला कुणी प्रगट केलं, आकाशातील बापाने. हा. मग याच्या पूर्वी पण असं आता इथं मी सांगल, ही पहिली वेळेस नाही की त्याला कोणी देवाचा पुत्र म्हणतो. ज्या वेळेस नाथानेल त्याला भेटला, देवाचा एक शिष्य, तो पण त्याला म्हणला का तू कोण आहेस, देवाचा पुत्र आहे. ज्यास तू पाण्यावर चालला त्यावेळेस पण ते म्हणले तू कोण आहेस, देवाचा पुत्र आहे. मग येशू ख्रिस्त इथं का पुन्हा विचारतो का तुमचा विश्वास काय. कारण त्यावेळेस कुणी त्याला राजा म्हणायचं, कुणी त्याला भविष्यवादी म्हणायचं, कुणी त्याला वेगवेगळे नावं द्यायचे. परंतु त्यांच्या हार्ट मध्ये, त्यांच्या हृदयामध्ये निश्चितता नव्हती का नेमका येशू कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो का निश्चित सांगा, उडते उडते उत्तर देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय कसे उत्तर. उडते उडते. हा. जसा प्रसंग आला, काही मिरेकल झाला का तू अभिषेक, तू तारणार आहेस, तू भविष्यवादी, पण बाबा नेमकं सांग मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी पेत्र म्हणतो तू देवाचा पुत्र आहे. मग प्रभूला असं म्हणायचं का तू आता तुक्का मारत नाहीये, तू एक सहज म्हणत आला म्हणून बोलत नाही, तुला खरोखर देवाच्या आत्म्याने प्रगट केलं का खरोखर मी देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय. येस, येस. कारण सैतान पण म्हणायचे की तू देवाचा कोण आहेस, पुत्र आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. मग प्रभूला हे सांगायचं होतं का पहा तुम्हाला कळावं का मी फक्त तारणारा, परंतु मी कोण आहे, देवाचा पुत्र आहे. प्लीज बोला. कोण आहे, पुत्र आहे. कारण त्या समय कुणी विश्वास ठेवला तयार नव्हतं का देवाचा पुत्र आहे. कारण प्रत्येकाला वाटायचं का माणसाचा मुलगा आहे. कारण याला पण डोळे आहेत, याला पण हात आहेत, हा पण खातो पितो, प्रत्येक गोष्टी करतो, हा पण आमच्या सारखा आहे. देवाची इच्छा होती का तुम्ही विश्वास धरावं का मी जरी माणूस असतो पण मी देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. येशू ख्रिस्त पण बायबल मध्ये असं सांगितलंय, अनेक ठिकाणी म्हणतो का मी देवाचा पुत्र आहे. काय म्हणतो, मी देवाचा पुत्र पण आहे. कुणी म्हणायला तयार नव्हतं का तू खरोखर देवाचा पुत्र आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही म्हणता का तू देवाचा पुत्र आहे, तुम्ही कोणाच्या मागे गेले पाहिजे होते, प्रभू येशूच्या. येशूच्या. कुणाच्या मागे, प्रभू येशूच्या. पण कुणीच ऐकायचं ते म्हणायचं येशू ख्रिस्त का मी देवाचा पुत्र आहे. कोण आहे, देवाचा हे पुत्र आहे. विश्वास ठेवत नव्हते. नव्हते. परंतु पेत्राला हे प्रगट झालं की तू फक्त ख्रिस्त नाहीस, तू कोण आहेस, जिवंत देवाचा पुत्र. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय. येस. प्रत्येकाला कळतंय. याच्या पूर्वी पण मार्था, मारिया, नाथानेल, डेव्हिड शिष्य त्याला म्हणलं की देवाचा पुत्र आहे, पण असंच उत्तर. कसं उत्तर होतं, उडत उडत. उडत उडत आन्सर. त्याच्यामध्ये कन्फर्मेशन नव्हतं. परंतु इथं ठामपणे पवित्र आत्मा शिक्कामोर्तब करतो का हाच देवाचा पुत्र आहे. आणि देवाला विशेष वाटलं का देवाला असं म्हणायचं का पेत्र तू एक साधा व्यक्ती, इतका हुशार व्यक्ती नाही, तुझ्यापेक्षा चांगले चांगले स्कॉलर म्हणजे जे बायबलचे भविष्य प्रगटीकरणाचे किंवा भविष्यवादाचे पुस्तकाचे चांगले एक्सपर्ट आहेत, त्यांना नाही कळलं का मी देवाचा पुत्र आहे, पण तुला कळतं का मी कोण आहे, जिवंत देवाचा पुत्र. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने भरपूर लोकांना कन्व्हिन्स केलं का विश्वास ठेवा का मी देवाचा पुत्र आहे, पण ते काही विश्वास ठेवत नव्हते. एक सुंदर उदाहरण आहे निकोदेमस. जर योहान 3:16 काढलं त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल येशू इथं मांडण्याचा प्रयत्न करतो का मी देवाचा पुत्र आहे. कोण आहे, देवाचा पुत्र. पण त्यांना तेच काही समजत नाही. काढूया योहान पहिले 2ऱ्या वचनापासून स्टार्ट कर. 2ऱ्या वचनापासून. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हाला ठाऊक आहे, कारण हे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्या बरोबर देव असल्यापासून करता येणार नाहीत. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, बस तिथं हात ठेव. किती वचन येते, 3रं वचन. ना पहा निकेदम कोणाला भेटायला आला, प्रभू येशूला. आणि तो म्हणतो का तू रब्बी आहेस. कोण आहे, रब्बी आहेस. रब्बी म्हणजे कोण, देवापासून आलेला शिक्षक. हा देवा. रब्बी म्हणजे गुरु. रब्बी म्हणजे कोण, गुरु. गुरु म्हणजे वाचनाचा एक्सपर्ट. वाचनाचा काय, एक्सपर्ट. एक्सपर्ट. साध्या भाषेमध्ये वाचनाचा एक्सपर्ट. नाव निकेदम साधारण व्यक्ती नाही, तो पण वाचनाचा कोण आहे, एक चांगला अभ्यासक आहे. आणि त्याचं खूप मोठं पद आहे. पहिलं वचन वाचा.
आणि पुरुषातला कोणी एक माणूस निकेदम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. कोणाचा अधिकारी आहे? यहुद्यांचा अधिकारी. म्हणजे साधारण व्यक्ती नाही, एक खूप स्कॉलर व्यक्ती आहे. स्कॉलर व्यक्ती म्हणजे खूप अभ्यासू व्यक्ती. कसा व्यक्ती आहे? अभ्यासू व्यक्ती. कारण त्या ठिकाणी जे स्नेहाद्रीन होती, त्यांची जी कमिटी होती, त्या कमिटीत असंच कोणाला बसवत नव्हते. त्या कमिटीत जे वाटण्याचे अभ्यासक आहे, ज्यांचं नॉलेज खूप जास्त आहे देवाच्या प्रती, त्याच लोकांना त्या पदवीवर काय करायचे? बसवायचे. आणि मग हा जो निकेदम होता, हा स्वतःमध्ये पण एक गुरु आहे. कोण आहे? गुरु आहे. गुरु आहे. परंतु तो येशूला म्हणतो का तू गुरु आहेस? तू काय आहे? गुरु आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का तू जे चमत्कार करतो, देव तुझ्या बरोबर असल्याशिवाय चमत्कार होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू खुश झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? खुश झाला पाहिजे. तो मला काय म्हणतो? गुरु म्हणतो. हा, येशू खुश झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? जर तुम्ही प्रीचिंग करता, संदेश देता, मी तुम्हाला म्हणतो ना खूप चांगलं करतो, आम्हाला कसं काय वाटलं पाहिजे? आनंद वाटतो. कारण एक स्कॉलर व्यक्ती मला गुरु म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? त्या निकेदमाचं वय येशूपेक्षा जास्त होतं. जास्त आहे, पण तो त्याला रब्बी म्हणतो. येशू आनंदी झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च येशू आनंदी होत नाही. येशू आनंदी होत नाही. होत नाहीये. जास्त तो म्हटला का तुझ्या बरोबर देव आहे, असं तसं आहे. पहा, येशू त्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो. आता वाचू बद्दल पुढचं वचन. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का तू गुरु आहे, तू स्कॉलर आहे, आणि याचं उत्तर काय? वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. मग प्रभू असं का त्याला म्हणतो? मग प्रभूला असं म्हणायचं का तू देवाच्या राज्यात जाणार? समजतंय? तू मला जरी गुरु म्हणतो, पण लक्षात घे तू देवाच्या राज्यात जाणार नाही. कारण ज्या प्रकारे तू मला ओळखलं पाहिजे तसे तू मला ओळखतच नाही. काय समजत आज? प्लीज बोला, समजतंय? कारण योहान 3:16 खूप वेगळं घेतो आपण, पण येशू काहीतरी योहान 3:16 मध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू हे कन्व्हिन्स करतो कारण तू मला गुरु म्हणतोस. मी गुरु नाहीये, फक्त मी देवाचा पुत्र आहे. तू स्कॉलर आहे, मला पेत्र ओळखतो, पण तू काय नाही ओळखत मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो का नवीन जन्म घेतल्या वाचून देवाच्या राज्यात जाणार नाही. कारण तुम्ही जर जन्म घेणार नाही, तुम्हाला कळणारच नाही का मी देवाचा पुत्र आहे. यस यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? यस. हार्ड चाललंय मेसेज. त्या येशूची तळमळ होती, कारण तू रब्बी बोलला, मी कृष्ण झालो, मला वाटलं होतं का तू ओळखशील का मी देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो त्याला कन्व्हिन्स करतो का तुला नव्याने जन्म घ्यावा लागेल. कारण तू पाहतो तुझे नियम शास्त्राने त्याही तुला कळणार नाही, जोपर्यंत तुझ्यात पवित्र आत्मा येत नाही तू ओळखू शकणार नाही का मी कोण आहेस. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं बद्दल पुढे वाचा. निकोदेमस त्याला म्हणाला, माणूस म्हातारा असता त्याला जन्म कसा घेता येईल? दुसऱ्यांदा आपल्या आईच्या पोटात जाऊन त्याला जन्म कसा घेता येईल? येशूने उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे बाप्तिस्माबद्दल कशाबद्दल बोलतो? बाप्तिस्म्याबद्दल. कारण जर तुमचा बाप्तिस्मा होईल तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार. काय मिळणार? पवित्र आत्मा. आणि तो म्हणतो की जसं पवित्र आत्मा येईल तुम्हाला तो माझ्याकडच्या गोष्टी कळवल. तुम्हाला नेमकं तुम्हाला काय सांगायचं. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पेत्राला काही बाप्तिस्मा झालेला नव्हता, पण येशूने क्लिअर केलं की तुला कसं कळलं? कारण देवाने सांगितलं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? Yes. पेत्राचा बाप्तिस्मा झालेला नाही. नाही. मग तुला कसं कळलं? ही देवाची कृपा होती का देवाच्या आत्म्याने त्याला रिव्हील केलं म्हणून त्याला ते कळलं. आणि तू कन्व्हिन्स करत होता निकोदेमसला, कारण बाबा तुला कळलं पाहिजे का तू स्कॉलर व्यक्ती आहेस. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला रब्बी म्हणतो यात मी आनंदी होत नाही, तुम्हाला देवाचा पुत्र मानला पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा त्यांनी पुढे काय सांगितलं, पुढे वाचूया. जे देहापासून जन्मलेले ते देह आहे, आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा तो काय म्हणतो, जे देहापासून जन्मलेले आहेत ते कसे आहेत? देह आहेत. तुला वाटतं का मी योसेफ आणि मरियमच्या घरातून आलो, मी देहापासून जन्मलेलो नाहीये, मी आत्म्यापासून जन्मलोय आणि म्हणून मी आत्मा आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? योहान 3:16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची धडपड लागली की निकोदेमाचं मन मी कन्व्हिन्स करावं आणि त्याला कळावं की मी देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो म्हणतो की देहापासून जन्मलेत. तुम्हाला वाटतं मी तर मरियमचा मुलगा आहे, मी देहापासून जन्मलेलो नाही, माझा जन्म देवाच्या आत्म्याद्वारे झालेला आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? Yes. ही धडपड येशूची की त्यांना कळावं, कारण मी फक्त मसीहा नाही, मी फक्त अभिषेक नाही, मी परात्पर देवाचा पुत्र आहे. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया ब्रदर. तुम्हाला वरून जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितले, म्हणून नवल मानू नको. वारा ज्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कोठून येतो
व जातो हे तुला ठाऊक नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. निकेदमाने ओके, त्यांनी उदाहरण दिलं वाऱ्याचं. कसलं? वाऱ्याचं. तसा वारा येतो, वारा आम्हाला जाणवतो, परंतु तो कुठून आला आणि कुठं गेला हेच आमच्या लक्षात येत नाही. तसं ख्रिस्त आम्हाला दिसतो, ख्रिस्त आम्हाला जाणवतो, ख्रिस्ताचे कृत्य आम्हाला दिसतात. कारण तो म्हणतो का तुझे चमत्कार करतो ना देव तुझ्या बरोबर आहे. म्हणून तो म्हणतो का जसा वारा कुठून आला कुठं गेला तुला कळलं नाही, तसं तुम्हाला पण कळत नाही की मी कुणाद्वारे जन्म घेतला आणि मी पुन्हा कुणाकडे जाणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तुला समजतंय चर्च हाड चाललंय, कळते प्रत्येकाला वचन. प्रभू येशू कन्व्हिन्स करते निकेदमसला का तू मला देवाचा पुत्र म्हणून काय केलं पाहिजेस, ओळखलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. पहा आता पुढे काय म्हणतो येशू, पुढे वाचूया. निकेदमाने त्याला उत्तर देऊन म्हटले, या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, तू इस्रायलाचा शिक्षक असून या गोष्टी तुला समजत नाही काय? मी तुला खचित खचित सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही बोलतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी आम्ही साक्ष देतो, परंतु तुम्ही आमची साक्ष मान्य करीत नाही. Praise the Lord. हालेलुया. पहा त्यांनी क्लिअर केलं, तू एक स्कॉलर व्यक्ती आहे, तू एक हुशार व्यक्ती आहे, पण तरी तुला समजत नाही की मी नेमका कोण आहे. Praise the Lord. हालेलुया. पण पेत्राला कळलं. कोणाला कळलं? पेत्राला Praise समजलं. the Lord. हालेलुया. आता वाचूया बदल 14 वचन. आणि जसा मोशेने रानात साप उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, पुढं यासाठी की ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सर्व कालचे जीवन असावे. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यावर कोण काय ठेवतो? विश्वास ठेवतो. हा, आता विश्वास कसा ठेवायचा? आता वाचा योहान 3:16. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. ओके, आता एवढं सांगितलं. आता तुम्ही मला सांगा योहान 3:16 चा सारांश काय? योहान 3:16 पाठ आहे. प्लीज बोला आता सारांश काय या वचनाचा? आता काय म्हणण्याचा प्रयत्न करतो येशू? नाही, सारांशवर या. मेन येत आहे, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार त्याचा नाश नाही. मेन त्याला काय सांगायचं? हा, फक्त असं नाही येशू तुम्हासाठी मेला, तो देवाचा पुत्र तुम्हासाठी मेला. पुन्हा वाचतो या ठिकाणी, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. मग तुमचा विश्वास हा पाहिजे का फक्त येशू ख्रिस्त वधस्तंभावर नाही मेला, तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. नाही, येशू आमच्यासाठी मेला. अरे फक्त येशू मध्ये बेस पाहिजे का तू फक्त येशू नाही, तो देवाचा पुत्र होता. आणि जोपर्यंत सदुकी परिषद तुम्ही मान्य करत नाही तर मी देवाचा पुत्र आहे, तुम्हाला तारण मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? येस येस. कळतंय? आता योहान 3:16 वेगळंच चालतं आपलं. देवाच्या जागृती एक आमेन. पण त्याचा सारांश काय? तो त्या ठिकाणी काय जोर लावतो? तो म्हणतो का याच्यात फक्त मोठे पडणे का कोणतरी वधस्तंभावर मेलं, पण जो मेला तो देवाचा पुत्र आहे हा विश्वास तुम्ही ठेवता का? आणि जर हा विश्वास तुम्ही ठेवता का तो फक्त मसीहा नाही, देवाचा पुत्र आहे, तरच तुम्हाला तारण मिळणार आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? येस येस. योहान 3:16 चा जो बेस आहे, फक्त येशू तुम्हासाठी मेला हा बेस नाही, देवाचा पुत्र जो येशू तो तुम्हासाठी मेला. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, हार्ट चाललंय चर्च. पुढचं वचन वाचा बदल. कारण देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले, त्याला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही तर जगाचे तारण त्याच्याकडून व्हावे म्हणून पाठवले. पुढं जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही, जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय ठरवण्यात आलाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. Praise the Lord. हालेलुया. पहा, जीव तोडून येशूने निकेत मला सांगितलं का मी कोण आहे. देवाचा पुत्र. सोडलं का त्यांनी स्नेहाद्री, लागला का येशूच्या माग, त्यांनी ऐकलं पण येशूच्या मागे गेला नाही, कारण त्याला कळलंच नाही का देवाचा पुत्र आहे. Yes. आणि म्हणून तो म्हणतो का जर तू हा विश्वास ठेवत नाही का मी देवाचा पुत्र आहे, तुला तारण मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणून फक्त येशू ख्रिस्त मेला हे बोलू नका, परात्पर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेला हा आमचा विश्वास पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. समजतं प्रत्येकाला त्याचं गांभीर्य का देवाचा पुत्र मेला. Praise the Lord. आणि हालेलुया. तुम्ही मान्य करत नाही का मी देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. कारण जर तुम्ही मान्य करता तुम्ही माझ्या मागे आलं पाहिजे, पण तुम्ही माझ्या मागे येत नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळत नाही चर्च? Yes, yes. प्लीज बोला, समजतंय? कारण हे गरजेचं आहे का तू देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. का माहितीये का? माणसामध्ये पाप आहे. माणसामध्ये काय पाप आहे.
समजतंय. आणि जर पापाची किंमत मोजायची तर रक्त कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. हा, आणि माणसात पवित्र रक्त आहे का? नाही. आदमापासून तर आमच्यामध्ये पापच आहे. येस. मग किंमत तर कुणीतरी पवित्र पाहिजे, आणि माणसात कुणी पवित्र नाही. पवित्र तो देवाचा पुत्रच असू शकतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. नाही तर उलट तुम्ही सदुकी पुरुषी काय म्हणतात की बाबा जर पापाची क्षमा व्हायची तर निर्दोष रक्त द्यावं लागतं. आणि मग माणसामध्ये निर्दोष रक्त कुठे आहे? कारण बायबल असं सांगतं की एक देखील नीतिमान नाही. मग नीतिमान कशा प्रकारे पापाची किंमत मोजू शकतो? Praise the Lord. हालेलुया. म्हणून मी देवाचा पुत्र आहे, तो निष्कलंक आणि पवित्र आहे, आणि तोच पापाची खंडणी भरू शकतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतं चर्च? येस. हार्ड गेला आजचं वचन. समजतंय काय इश्यू कन्व्हिन्स करत आहे या ठिकाणी? पेत्राला एवढं तो म्हणते का तुला प्रभूने प्रगट केलं, कारण त्याचं उत्तर असं होतं की निकेदेमाला कळलं नाही, ते प्रभूने पेत्राला प्रगट करून टाकलं. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय Yes. यासाठी प्रभू इम्प्रेस झाला आणि त्याला म्हणला मी तुला स्वर्गाच्या राज्य काय देणार आहे? चाव्या देणार आहे. Praise the Lord. येस. कळलं? याच्यामध्ये मी दुसरा टॉपिक घेणार आहे. येशू नेमका माणूस आहे का नेमका देव आहे? कारण एक ठिकाणी तो हे पण म्हणतो का मी मनुष्याचा पुत्र आहे, आणि एक ठिकाणी म्हणतो मी देवाचा पुत्र आहे. मग नेमकं तू आहे कोण? तर पुढची वस्तू आपण पाहणार आहोत. Praise the Lord. पण आता याच्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत. Praise the Lord. इथपर्यंत कळलं चर्च? इथपर्यंत कळलं? जाऊ मत्तय 16वा अध्याय. मत्तय 16वा अध्याय 17 वचन वाचा. मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना बारियोना, तू आशीर्वादित आहेस, हा. कारण मांस व बस रक्त. बस बस. शिमोना, बारियोना. हा काय शब्द वापरला? हा, आता बारियोना म्हणजे काय? हिंदीमध्ये खूप चांगल्या प्रकारे लिहिलंय. हा, हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलंय. बारचा अर्थ होतो पुत्र. तिथे शब्द आहे बार योना. दोन शब्द आहेत, बार आणि योना. मराठीत काय केलं? दोन्ही संगती केले. मग वाचताना आपण कसं वाचतो? बार योना. पण जर इंग्लिश मध्ये वाचलं तर तिथं बार वेगळे आणि योना वेगळे. तर बार BAR, तर बारचा अर्थ होतो पुत्र. काय अर्थ होतो? पुत्र. पुत्र. म्हणजे शिमोन जो आहे तो योनाचा कोण आहे? पुत्र आहे. Praise the Lord. हालेलुया. आता आम्हाला वाटत हे काय नवीन उपमा दिली का काय त्याला? प्लीज बोला, समजतं? त्याने काय शब्द वापरला? बारियोना. शिमोन बारियोना. म्हणजे शिमोन जो योनाचा मुलगा आहे. कळतंय? येस. बारचा अर्थ काय होतो? पुत्र. पुत्र. BAR इंग्लिश बार आणि योना. किंवा हिंदी बायबल मध्ये खूप सुंदर लिहिलंय, शिमोन जो योना का पुत्र है. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हार्ड चाललंय हे तुम्हाला कळलं पाहिजे का नेमकं बायबल मध्ये कोणती गोष्ट कशासाठी लिहिलेली आहे? इथपर्यंत कळलं? ओके, पुढचं वचन वाचा. मांस व रक्त यांनी हे तुला प्रगट केले नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्यांनी प्रगट केले आहे. हा, पुढं. आणखी मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व मृत लोकाच्या विशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत. Praise the Lord. हालेलुया. ना तो म्हणतो का तू पेत्र आहेस. कोण आहेस? पेत्र आहेस, आणि या खडकावर आणि या ही खडकावर आपली मंडळी. रचीन. Praise the Lord. हालेलुया. मग या ठिकाणी अनेकदा आम्हाला असं वाटतं की खडक म्हणजे पेत्र आहे. खडक म्हणजे पेत्र आहे, परंतु खडक म्हणजे पेत्र नाही, खडक म्हणजे येशू ख्रिस्त. Praise the Lord. हालेलुया. खडक म्हणजे कोण आहे? प्रभू येशू. येशू आहे. आणि पेत्राचा अर्थ होतो दगड. पेत्राचा काय अर्थ होतो? दगड. जर पंडित राम बायबल तुमच्याकडे आहे तर पहा, त्यांनी मार्क केलाय, 13 लिहिले तिथं आहे तुमच्याकडे पंडित राम बायबल. हा, तिथे त्यांनी मार्क केलंय. कुठे लिहिलंय ते? 18व्या वचनात. आणखी मी तुला असेही एक सांगतो मिनिट, की तिथे 30 लिहिले बारीक, पेत्राच्या वरती बारीक 13 लिहिले. कंसामध्ये बघा 13चा अर्थ काय सांगितलं? म्हणजे दगड. हा, पेत्र म्हणजे काय? दगड. आणि येशू म्हणजे खडक. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे मी माझी मंडळी रचल, पेत्रावर नाही. कोणावर? खडकावर. खडक म्हणजे कोण? प्रभू येशू. Praise the Lord. हालेलुया. आणि त्याच्यावर मृत्यू लोकाच्या वेशी प्रबळ होणार नाहीत. Praise the Lord. हालेलुया. इथपर्यंत कळतंय चर्च? मग बायबल थोडंसं ट्रान्सलेशन चुकलंय. काय झालंय? चुकलंय, आणि ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. आता येशू ख्रिस्त म्हणतो का ऐक पेत्रा, मी या खडकावर, म्हणजे कोणावर? स्वतःवर. कोणावर? स्वतःवर मंडळी रचणार आहे. काय करणार आहे? मंडळी रचणार आणि आहे. मृत्यू लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. नाही. मग आम्हाला वाटतं जे आदलोक आहेत त्याचं जे साहित्याचं कार्य आहे त्याच्यावर प्रबळ होणार नाही. नाही. परंतु इंग्लिश मध्ये हेल शब्द वापरलेला नाही. मृत्यू लोक इंग्लिश मध्ये हेल म्हणतात. काय म्हणतात? हेल. हेल. परंतु इंग्लिश मध्ये हेल शब्द वापरला नाही. इंग्लिशचा बायबल मध्ये शब्द वापरलाय हेड.
काय शब्द वापरला? हेड्स. आता हेड्स मध्ये पण 2-3 अर्थ आहेत आणि साध्या भाषामध्ये त्याला असं म्हणायचं का अशी जागा ज्या ठिकाणी समाधी घेतली. काय घेतली? समाधी घेतली. समाधी घेतली म्हणजे त्या काळामध्ये अशा लोकांना देव बनवायचे, त्याची समाधी बनवून टाकायचे आणि त्या ठिकाणी देव सैतानाची उपासना व्हायची. काय व्हायची? सैतानाची उपासना. आणि म्हणतो का मृत्यू लोक नाही, परंतु असे ठिकाण ज्या ठिकाणी भूतांची उपासना होती ते ठिकाण माझ्या कार्यावर प्रबळ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? ओके, थोडं सिंपल करूया. आता पहा, येशू ख्रिस्त ज्या गावात गेला त्या गावाचं नाव काय होतं? कैसरिया फिलिप. कैसरिया. ठीक आहे. नेमकं तो त्या गावात नाही गेला, त्या भागात चालला होता. त्या भागात काय करत होता? चालला होता. आणि जास्त त्या भागात चालला होता त्या ठिकाणामध्ये एक मोठा डोंगर आहे. मोठा काय आहे? डोंगर आहे. आज पण तो डोंगर तिथं आहे. आणि त्या काळाची पेंटिंग, त्या काळातली काय आहे? पेंटिंग आहे. पेंटिंग आहे. मोठा डोंगर आहे. काय आहे? मोठा डोंगर. वरती मोठा डोंगर आहे आणि खाली ही डोंगराची कपार आहे. इथं काय डोंगराची कपार आहे. कपार आहे. त्याच्यामध्ये भोगदे आहेत आणि तिथं वेगवेगळे मंदिर आहेत. एक मंदिर इथं आहे, एक मंदिर इथं आहे आणि एक मंदिर इथं आहे. 3 दैवत होते. किती दैवत होते? 3 दैवत होते. ते 3 वेगवेगळे देवाचे मंदिर या ठिकाणी काय केले होते? स्थापित केले होते. समजतंय? त्या 3 देवाचे नाव लिहू शकता. एक पॅन होता. पॅन म्हणजे बकरी, म्हणजे बकरी सारखा तो देव होता, शरीर माणसासारखं पण डोकं कसलं त्याचं? बकरीचं. आणि म्हणतात का इथं त्याचं दैवस्थान होतं. दुसरं एक होतं ज्यूस आणि एक होतं ऑगस्टस. असे 3 वेगवेगळे देव, त्या देवांचे मंदिर इथं काय केले होते? बनवले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ठिकाणी येशू शिष्यांशी बोलतो, कोणाशी बोलतो? शिष्यांशी. ते ठिकाणी इथं येशू ख्रिस्त आलाय आणि इथं येशू ख्रिस्त काय करतो? शिष्यांशी बोलत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, कळतंय? आम्हाला कधी कधी वाटतं का तो मृत्यू लोकांबद्दल बोलतो. तो मृत्यू लोकांबद्दल बोलत नाही. जास्त विचारतो ना का मी कोण आहे, त्यांनी काय प्रश्न विचारला होता? मी कोण आहे? शिष्याने काय उत्तर दिलं? तू देवाचा पुत्र आहेस, जिवंत देवाचा. कसा? जिवंत देवाचा. त्याने मुद्दाम शिष्यांना इथं आणलं. कुठं? इथं भूतांची उपासना होती आणि मॅक्सिमम लोक भूताच्या प्रार्थनेसाठी इथं यायचे आणि तू इथं थांबतो आणि म्हणतो का मी कोण आहे सांगा. मग ते म्हणतात तू जिवंत देवाचा पुत्र आहे. म्हणजे काय? हे सगळे मेलेले देव आहेत. कसे देव आहेत? मेलेले देव आहेत. तू जो आहे जीवन देवाचा पुत्र आहेस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू येशू काय म्हणतो? पेत्राकडे पाहून, समजा पेत्र आहे. कोण आहे? पेत्र आहे. पेत्र आहे आणि हा प्रभू येशू ख्रिस्त. समजतं? मग ह्या प्रकारे किंवा समजा ह्याला आपण हे घेऊ, हा पेत्र आणि हा कोण आहे? प्रभू येशू येशू. ख्रिस्त. हा येशू ख्रिस्त, हा पेत्र आहे. नाव हा पेत्राकडे बघतो आणि म्हणतो ऐक पेत्रा, ह्या खडकावर म्हणजे कोणावर? स्वतःवर ही मंडळी असणार आहे. आणि वेशी म्हणजे कोणत्या वेशी? ह्या ज्या ठिकाणी भूताचे कार्य आहेत हे त्याच्यावर काय होणार नाहीत? प्रबळ होणार. तिथं मृत्यूलोक शब्द वापरला. काय शब्द वापरला? मृतलोक. पण तो मृत्यूलोक शब्द इनकरेक्ट आहे. तो मृत्यूलोक शब्द प्रॉपर नाही. इंग्लिश मध्ये शब्द वापरला हेड्स. म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणामध्ये एखादा माणूस मेल्यानंतर त्याला पुरतात, त्याची समाधी बनवतात आणि त्याची आराधना करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे ठिकाण आहेत ना, इथं काय बनवल्यात? समाध्या बनवल्यात. समाध्या बनवल्यात किंवा थोडक्यात कब्रस्तान. काय आहे? कब्रस्तान आहे. आणि ती त्यांनी उपासना केली आणि मग येशू म्हणतो का ऐक, ह्या वेशी म्हणजे हे कार्य तुझ्या माझ्या कार्यावर प्रबळ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं? जर तुम्ही नेटवर गेले आणि तुम्ही हे सर्च केलं तर तुम्हाला ठिकाणी आज हे मंदिर तिथं दिसणार नाही. पण इस्रायलच्या जर तुम्ही टूरला गेले तर तिथं ही पेंटिंग लावली. तिथे काय केली? पेंटिंग लावली. त्या ठिकाणी बाहेर लोकांना कळावं पूर्वी असतानामध्ये काय होतं. आणि म्हणतात इथं एक मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये एवढं पाणी आहे आणि तिथूनच यार्दन नदीचा काय होतो? प्रवास स्टार्ट होतो. आणि म्हणतात का त्या खड्ड्यातून पाणी येतं कुठं हे कोणालाच अजून माहित नाही. आणि म्हणून वेगवेगळे हिंदू म्हणजे त्या काळचे लोक होते, त्याची श्रद्धा कशी होती? वेगवेगळी श्रद्धा होती. परंतु येशू ख्रिस्त मुद्दाम इथं आणतो. कारण इथं पहा, एक मंदिर आहे, 2 मंदिर आहेत, 3 मंदिर आहेत. म्हणजे इथं भरपूर लोक सैतानाची आराधना करण्यासाठी यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कोणता एरिया आहे? फिलिप कैसरिया. म्हणजे हे जे भाग आहे हा दुरात्म्यासाठी फेमस होता. कशासाठी? दुरात्म्यासाठी. भूताची भक्ती. जर तुम्ही याकोबाचं हे वाचलं, 12 मुलं, त्याच्यापैकी एक दान होता. कोण होता? दान. एकाचं नाव होतं दान. आणि तुम्ही जर बायबल मध्ये वाचलं, रहाबाम आणि यारबाम हे 2 राजे वेगळे झाले. तर त्याच्यापैकी एक यहुदा होता आणि एक इस्रायल होतं. तर बायबल सांगतं का लोक यहुदा म्हणून दानात त्या ठिकाणी यारबामाने काय केलं? 2 मूर्त्या आणल्या आणि दानामध्ये काय केल्या? स्थापित केल्या. आणि तोच भाग हा कैसरिया फिलिपचा आहे का इथं भूताची काय व्हायची? आराधना व्हायची. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये भरपूर त्याचं काम व्हायचं. आणि म्हणून मुद्दाम येशू ख्रिस्त इथं येतो आणि त्यांना विचारतो की मी कोण आहे असा तुम्ही विश्वास ठेवता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? येस येस. थोडंसं बायबल वाचलं असेल, थोडंसं
इझी जाईल समजण्यासाठी येशू ख्रिस्त जे सर्व करत आहे या ठिकाणामध्ये येऊन करतो. पण त्यांना सांगायचं हे सगळं मेलेलं काम आहे, पण तुम्हीच जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं येस. किती लोकांना कळतं? प्रत्येकाला कळतंय. मृत्यू लोकांबद्दल नाही, परंतु अशा ठिकाणचे भूताचे आहेत. कोणाचे आहेत? भूताचे आहेत. ते माझ्या कार्यावर प्रभावी होणार नाहीत. समजतं? ओके, पुन्हा वाचा बघा. सेम वचन, 17 वचन, 18 वचन. आणि मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन हा. व मृत लोकाच्या विशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत. हा, मी माझ्यावर काय रचणार आहे? मंडळी रचणार हा, आहे. मंडळी रचणार आहे. कोणावर आहे? येशूवर. समजतंय? हा येशू ख्रिस्त आहे. पेत्राशी बोलतो का, ऐक या खडकावर, म्हणजे कोणावर? स्वतःवरच. मंडळी रचणार. ठीक आहे. मृत्यू लोक म्हणजे ह्या वेशी, याच्यात मृत्यू लोक शब्द वापरलाय, परंतु सैतानाचं काम त्याच्यावर काय होणार नाही, प्रबळ होणार नाही. हा, पुढे काय लिहिलं? पुढे वाचा. मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. हा, कसल्या? आकाशाच्या राज्याच्या. कोणाला? पेत्राला. प्लीज बोला, कोणाला? पेत्राला. कोणत्या किल्ल्या? आकाशाच्या राज्याच्या. चर्च याच्यावर स्थापित होणार आहे, बरोबर आहे. आणि किल्ल्या कोणाकडे? समजलं? येशू ख्रिस्त कोण आहे? खडक. चर्च स्थापित केलं येस. आणि किल्ल्या कोणाला दिल्या? पेत्राकडे. कसं? किल्ल्या कोणाकडे पाहिजेत? प्लीज बोला, किल्ल्या कोणाकडे पाहिजेत? प्रभू येशूकडे. पण त्यांनी आकाशाच्या राज्य किल्ल्या कोणाकडे दिल्यात? पेत्राकडे. मग कसं? तर किल्ल्या म्हणजे सुवार्ता आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किल्ल्या म्हणजे काय? सुवार्ता. सुवार्ता आहे. चर्च तुम्ही स्थापित केलं आणि मंडळीला सुवार्ता दिली आणि म्हणलं का हे स्वर्गाच्या किल्ले आहेत, ज्या लोकांना मोकळं करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? तो म्हणतो का खडकावर मंडळी स्थापित करल, पण तू स्वर्गाच्या किल्ल्यात तुझ्याकडे देत, म्हणजे सुवार्ता तुझ्याकडे देतो. जा आणि लोकांना शिष्य तयार कर. जा, लोकांना माझा मार्ग सांग आणि त्यांना तू स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन ये. आणि तू जे काही बांधशील म्हणजे भूताचे काम तू बांधशील. तू कोणाचे काम बांधशील? भूताचे काम. आणि ते बांधले जातील आणि तू लोकांचं तारण मोकळं करल, ते तारण मोकळं केलं जाईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? येस. का तू म्हणतो मी खडक आहे आणि चाव्या मी तुझ्याकडे दिल्या स्वर्गाच्या. कोणाच्या? स्वर्गाच्या. हा, सुवार्ता ही चावी आहे. चर्च काय आहे? चावी आहे. कारण ह्याद्वारे तुम्ही लोकांना स्वर्गाकडे घेऊन जाणार. प्रभूचे मार्ग ही चावी आहे. चर्च याद्वारे तुम्ही लोकांना कुठे घेऊन जाणार? स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूला माहिती आहे सेवेमध्ये सैतान आहेत. कोण आहेत? सैतान आहेत. ते अडखळे येतील, म्हणतो तू जे काही बांधशील ते बांधलं जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही भूताचे काम बांधशील ना, ते बांधले जातीलच. येस. आणि तू जे काही मोकळं करल, तू लोकांचं तारण मोकळं करशील, त्यांचे बंधन तोडशील आणि ते बंधन तुटतील. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं? चर्च येस. म्हणून चर्च आपल्याकडे किल्ले आहेत. काय आहेत? किल्ले आहेत. हा, तुम्ही कोणाचं तारण जर दाबून ठेवलं ना, त्याचा हिशोब परमेश्वर घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? सुवार्ता सांगावीच लागणार. चर्च कारण किल्ल्या दिल्यात तुम्हाला. मी खडक आहे, मी मंडळी आहे. आणि ऐक पेत्रा, पेत्र म्हणजे आपण सर्व आहोत. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंदिर एक दगडाने त्याच्यात बारके बारके दगड लावले जातात आणि सर्वांनी या मंडळीचा भार व्हायचा असतो. त्या सर्वांनी ती सुवार्ता लोकांपर्यंत नेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून समजतं या ठिकाणी किल्ल्या कोणाकडे आहेत? आपल्याकडे प्लीज आहे. बोला, कोणाकडे आहेत? आपल्याकडे आहे. नाही, ते लोक डेंजर आहेत. तुझे बांधशील ते बांधत जाईल. तुझा विश्वास कुठे आहे? तुला माहितच नाही का तुला अधिकार काय दिला? तू नाही ते एरिया नको, तू एरिया नको, तू तो भयानक. तुला माहितच नाही का जे तू बांधशील ते काय होणार? बांधलं जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला माहितच नाही का नेमकं तुझ्याकडे काय दिलंय हे तुला अजून प्रगट होत. आम्हाला वाटतं नाही पेत्राकडे किल्ले आहेत, आपल्याकडे काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पेत्र पहिला सभासद होता मंडळीचा. आज मंडळीचे सभासद कोण आहेत? आपण आहोत. प्लीज बोला, कोण आहोत? आपण आहोत. मग त्या किल्ल्या कोणाकडे आल्या आता? आपल्याकडे आल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाइम टाइम किल्ल्या बदलल्या. पहिले दाविदाच्या घराण्याकडे होत्या. कोणाकडे? दाविदाच्या घरात. हा, दाविदाकडून नंतर चेंज होत होत पेत्राकडे आल्या आणि पेत्राकडे किल्ल्या आता आपल्याकडे आल्या. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आपण हे कार्य काही नेलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजते प्रत्येकाला. पण पहा, यशाया वाचू एक लास्ट 22-22. आणि दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवी. हा, पहिले किल्ल्या कोणाकडे होत्या? प्लीज बोला, कोणाकडे होत्या? म्हणजे मला सांगायचं काय, काही तारणाच्या किल्ल्या वेगवेगळ्या लोकांकडे प्रभूने दिल्या आणि सध्या त्या किल्ल्या कोणाकडे? चर्च. आपल्याकडे आहे. आपल्याकडे. कोणाकडे? आपल्याकडे आहे. पुढे वाचा ब्रदर. आणि मी दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन. मग तो उघडील तेव्हा कोणी बंद करणार नाही आणि तो बंद करील तेव्हा कोणी उघडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेच वचन जे नवीन करत पुन्हा एकदा बोलत आहे.
Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतं आजचं वचन प्रत्येकाला. हे प्रभू येशूने का मांडला, त्या भागात त्यांनी का नेलं, कारण या ठिकाणी म्हणजे हे जे दैवत होते या ठिकाणी येऊन प्रभू दाखवायचं होतं काही हाताचे काम आहेत, हे मातीचे काम आहेत, हे जिवंत देव नाही. आणि पेत्राने हे क्लिअर केलं का तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. Yes. कसा आहे, जिवंत देवाचा हे पुत्र. पण इथं पण देवाचे पुत्र बसतेत, परंतु हे सगळे डुप्लिकेट आहे आणि त्यांचा बाप पण जो आहे तो जिवंत नाही. नाही. परंतु तू आणि तुझा बाप दोघं पण कसे आहात. जिवंत आहात. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतं आजचं वचन. म्हणून आजचं हे वचन होतं की आमच्याकडे किल्ले आहेत चर्च, आणि या किल्ल्या आपण उपयोगात आणल्या पाहिजे आणि लोकांचं तारण आपण स्वर्गाकडे मोकळं केलं पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजलं. म्हणून लक्षात घ्या, येशू ख्रिस्त खडक आहे. कोण खडक आहे? येशू ख्रिस्त पेत्र फक्त दगड आहे. कोण आहे? दगड आहे. हा, नाही तर आमची गडबड होऊन जाते कधी कधी वाचण्यामध्ये. हिंदीमध्ये थोडस वेगळं आहे. हिंदीमध्ये पत्थर शब्द वापरलाय, तिथं चट्टान शब्द पाहिजे होता, म्हणजे आम्हाला ते अंडरस्टँडिंगला क्लिअर झालं असं. Praise the Lord. हालेलुया. कारण जुन्या करारामध्ये पण भरपूर ठिकाणी येशू ख्रिस्ताला म्हणजे खडकाची उपमा दिली, कारण तो म्हणला तुम्ही खडकातून पाणी पिले. कशातून? खडकामधून. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो तो खडक म्हणजे दुसरा कोणी नव्हता. कोण होता? ख्रिस्त होता. येशू ख्रिस्त. Praise the Lord. हालेलुया. इंग्लिश मध्ये दोन शब्द आहेत. पेत्राला पेट्रॉस शब्द आहे आणि येशू ख्रिस्ताला पेट्रा शब्द आहे. इंग्लिश मध्ये च्या माहितीसाठी पेत्राला काय शब्द आहे? पेट्रॉस, आणि येशूला काय शब्द आहे? पेट्रा. याचा अर्थ होतो दगड किंवा छोटा दगड, पण याचा अर्थ होतो मोठा दगड. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? हे वचन यासाठी घेतलं चर्च, आमची अंडरस्टँडिंग क्लिअर पाहिजे. आता आम्हाला वाटतं मृत्यू लोकाच्या वेशी आणि चावी जी आहे ती फक्त पेत्राकडेच आहे. या वाटात आपलं काही जास्त घेणं देणं नाही, हे फक्त येशू पेत्रामध्ये चाललेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. पण त्या वचनामध्ये फक्त पेत्र नाही, आज येशू आपण आहोत चर्च. Praise the Lord. हालेलुया. तीच मला समजतंय. Yes. त्या काळात फक्त दोघात चाललं होतं. कोणात? प्रभू येशू आणि पेत्र. हा, मग आम्हाला वाटतं त्या दोघांच चाललंय फक्त. नाही, त्याच्यामध्ये आता आपण पण आहोत चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतं चर्च आजचं वचन.